त्या दिवशी मी इंस्टाग्रामवरती एक रील बघितली, एक व्हिडिओ आला होता. तुका म्हणे माझ्याला चाल लावली होती, तुका म्हणे माझ्याला चाल लावली होती. आणि चाल कुठली होती तर ती पुष्पाच्या पिक्चर मधली चाल लावली होती. ज्याला ऐकायची असेल त्याला मी व्हिडिओ दाखवतो, मी सेव्ह करून ठेवलाय खास. आणि मी स्पष्ट सांगतो, पिक्चरच्या चालीत ज्या संतांची पद, जे गायक, जे कीर्तनकार गातील ते या कीर्तनाच्या लायकीत नाहीत. नाही नाही, ते लायकीतच नाहीत. याचं कारण असे, आमच्या वारकरी, जुन्या वारकऱ्यांनी काही चाली सांगितलेत. त्या जर चाली तुम्ही म्हटल्या ना तर प्रत्यक्ष भगवंत सुद्धा तिथं डोलतो. नामदेवरायांच्या कीर्तनात देव नाचला, डोलला का? ते काय पिक्चरच्या गाणी म्हणत होते, पिक्चरची पद गात होते, पिक्चर चाली म्हणत होते का? नाही, सर्वसाधारण भजन होतं. परंतु भगवंत आले. आपल्या सुद्धा कीर्तनात देव येईल, सगुण रूपाने सुद्धा येईल आणि निर्गुण रूपाने सुद्धा येईल. फक्त आणण्याची